नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। श्री क्षेत्र वाल्मिकी धाम पीठाधीश्वर तथा सांसद बालयोगी उमेशनाथजी महाराजांचे शहरात स्वागत। मेहतर वाल्मिक समाज व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने सत्कार। शहरात श्री क्षेत्र वाल्मिकी धाम पीठाधीश्वर तथा उज्जैन राज्यसभेचे सांसद बालयोगी उमेशनाथजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। लाल टाकी येथील गोगादेव मंदिर परिसरात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। मेहतर वाल्मिक समाज व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। उमेशनाथजी महाराज यांच्या हस्ते गोगादेव मंदिरात आरती करण्यात आली, तर खाकीदास बाबा मठ येथे झालेल्या कार्यक्रमात मेहतर वाल्मिक समाज पंचचे अध्यक्ष दीपक बाबू चव्हाण, सदस्य विजय छजलानी, प्रदीप चव्हाण, बाबूराव वाने, ॲडव्होकेट अभिजित पुप्पाल यांनी उमेशनाथजी महाराज यांचा सत्कार केला। खासदार निलेश लंके व अभिषेक कळमकर यांनी उमेशनाथजी महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सुरेखा विद्ये, माजी नगरसेवक संजय घुल्ले, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, भैया गंधे, सचिन पारखी, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, बाबासाहेब सानप, बाबासाहेब वाकळे, सीए राजेंद्र काळे, राजेंद्र गांधी, संजय चोपडा, ब्रिजलाल सारडा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। समस्त क्षेत्रों में काम करने वाले पदाधिकारीगण, सभा में उपस्थित सभी भक्तगण और देवी स्वरूप माताएं बहनें, आप सब लोगों को प्रणाम करता हूँ। और मैं देरी से आया, इसका कारण दीप चौहान ने बता ही दिया आपको, मेरे को बताने की आवश्यकता नहीं। किधर है दीप? आ गया आ गया। पूजन करने के पश्चात जैसे ही मैं पूना से निकला हूँ तो बहुत ट्रैफिक है। पूना से यहाँ तक आने में काफी मशक्कत करनी पड़ी। तो ऐसी स्थिति रही कि सब लोगों से बोला कि महाराज जी का प्रवचन होना है, तो बहुत तादाद में भीड़ आ गई और वो महात्मा जी शाम तक नहीं पहुंचे। फिर दूसरे दिन थोड़ी फिर भीड़ इकट्ठी हुई और महात्मा जी दूसरे दिन भी नहीं पहुंचे। तो भीड़ थोड़ी कम होती गई। ये आध्यात्मिक बात होगी, राजनीतिक वाली नहीं। तीसरे दिन वो भीड़ और कम हो गई। चौथे दिन तो भीड़ कम होनी थी, रुपए में से 25% रह गए। तो महात्मा जी से बोले महाराज जी हमारी तो इज्जत खराब हो गई और तुम प्रवचन की सभा में जा ही नहीं रहे। तो महात्मा जी चौथे दिन सभा में गए तो वो 25% लोग रह गए। तो महात्मा जी से पत्रकारों ने पूछा कि ये तुमने क्या किया? तो महात्मा जी ने कहा कि भाई भाव, भक्ति, श्रद्धा और विश्वास इन 25% लोगों में ही था, बाकी तो वैसे ही भीड़ थी। तो अभी आप जितने लोग यहाँ उपस्थित हैं पूर्ण रूप से संतुष्टि है, कोई ऐसा विचार नहीं। क्योंकि संत मिले इतना टले काल जाल यम चोट, और सिर झुकाए गिर पड़े लाख पाप की पोर। भगवान के इस पवित्र प्रांगण में सम्मान्य दीप चौहान जी और इनके समस्त सहयोगी साथी, पंचायत और बेड़े के और समस्त अखाड़ों के उस्ताद भगत, निशान अखाड़ों के जितने भी जो सम्मानित हैं उन सबको साथ लेकर के ये आयोजित किया गया। और मेरा एक रूटीन ऐसा चल रहा है कि सामाजिक समरसता हो और हम सब लोग एक साथ कहीं कोई कार्यक्रम कर लें। लेकिन बिहार में भी हुआ तो जाना ही था, फिर कहीं किसी ने कोई टेंट लगा लिया तो मुझे जाना ही है। बड़ी मुश्किल से सब कार्यक्रम होते हैं। तो मैं किंचित मात्र भी कोई समय खराब नहीं कर रहा हूँ। मेरा अगर रूटीन आप सुनो तो आपको ऐसा लगेगा कि ये कब सोते हैं और कब खाते हैं। अपने
आज हे अपने गुरुवर्णीय बालयोगी उमेशनाथ महाराज ज्यांना आपण राज्यसभेवर त्यांची 6 महिन्यापूर्वी मध्य प्रदेश राज्यातून निवड करण्यात आलेली आहे आणि आज ते सांसद म्हणून आणि आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये खासदार म्हणून राज्यसभेवर ते आलेले आहेत. 4 तारखेपासून गुरु महाराज बालयोगी उमेशनाथ महाराजजी हे पूर्ण मेहतर वाल्मिकी समाजाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणि प्रत्येक समाजाच्या आणि इतरही समाजाच्या सगळ्या लोकांच्या कडे जाणे, भेटणे, त्यांची समस्या घेणे आणि त्यांचं निवारण करणे आणि आशीर्वाद देणे असे यांनी या महाराष्ट्रभरात त्यांनी 4 तारखेपासून यात्रा सुरू केलेली आहे. आज ते सगळीकडे मी आता मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे 4 तारखेला म्हणजे धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, ठाणे, उल्हासनगर आणि त्याच्यानंतर पुण्यानंतर आता आपल्या अहमदनगर शहरामध्ये ते या ठिकाणी आलात आणि संपूर्ण मेहतर वाल्मिकी समाजाची लोक इथं हजारोच्या संख्येने इथं या उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे या ठिकाणी असलेले भारतीय जनता पक्षाचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी, शिवसेनेचे सगळे अध्यक्ष व त्यांचे सगळे पक्षाचे पदाधिकारी, इतर कार्यकर्ते, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सगळे त्यांचे पदाधिकारी आणि विशेष असं प्रत्येक लोकांनी राष्ट्रवादीचे पण सुद्धा इथं दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर हे सुद्धा या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांनी महाराज इथून गेले आणि विशेषतः म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी आपल्या या दक्षिणातले खासदार साहेब सन्माननीय निलेशजी लंके साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला व महाराजांबरोबर आशीर्वाद बी घेतले. त्यांच्याबरोबर त्यांचे म्हणजे बोलणंही झालं आणि विशेषतः म्हणजे गोगादेव मंदिरापाशी त्यांनी दर्शन घेऊन आणि मग ते पुढचे कार्यक्रम गेले तेही या ठिकाणी उपस्थित लावून त्या ठिकाणी गेले. इथं आले, पूर्ण समाजाच्या बरोबर ते बोलले, त्यांचे प्रवचन झाले, त्यांचे या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि भविष्यामध्ये जे काही समस्या जे आहे आता ते आध्यात्मिकमध्ये आणि समाजामध्ये ते तर गेल्या की 50-60 वर्षापासून ते काम तर करताच, परंतु राज्य शासनाने या ठिकाणी त्यांना सांसद बनून अजून काही शासकीय मदत समाजाला होईल या दृष्टिकोनातून त्यांना एवढं मोठं पद दिलं. त्या पदाच्या माध्यमातून समाजाच्या तर्फे त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता आणि या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी मेहतर वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष श्री दीपक चव्हाण, गोगादेव समितीचे अध्यक्ष विजय छजलानी, कार्याध्यक्ष प्रदीप नारायण चव्हाण, बाबू फकीराजी वाणे, त्याचप्रमाणे अनिल वाणे या ठिकाणी उपस्थित असलेले हे सुरेश चव्हाण भगत हे सगळ्या लोकांनी पंचांनी त्यांचा सत्कार केला व या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रम इथं त्यांनी समाप्ती केली. फक्त एवढंच सांगू इच्छितो का हा कुठलाही म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम नव्हता, आशीर्वाद स्पर्य कार्यक्रम त्यांचा होता. यापुढे त्यांना खरं म्हणजे तर 2 वाजताच त्यांना श्रीरामपूर या ठिकाणी त्यांचं होतं, परंतु उशीर झाला आणि उशीर कशासाठी झाला त्यांनी पाहिलं का गुरु महाराजांना या नगर शहरामध्ये या ट्रॉफिकच्या समस्या आणि आपल्या रस्त्याने खड्डे हे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं तर काय परिस्थिती याच्या संदर्भातलं आहे. तर त्यांनी पण सांगितलं की माझ्यामुळं अर्धा तास उशीर झाला, पण तुमच्या ट्रॉफिक आणि खड्ड्यामुळं मला 1.5 ते 2 तास उशीर झाला, म्हणून त्या कार्यक्रमात उशीर आतापर्यंत झालं. एवढं सांगून नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.